अहो, आता काय तुम्हाला आता स्पष्ट सांगायचं म्हणजे हा. या नुरा कुस्त्यामुळं लोक बैलगाडी क्षेत्राकडे वळायला लागलेत. आणि आता ही मोठे पैलवान काय करतात, दिल्लीवाली आणायची, नुरा पाडायची, आम्हा पैसे मागायचे. आणि त्याच्यामुळे लोकांचे आता काय झाले, कुस्तीबद्दल थोडी नाराजगी झाली. आता रोजच नुरा कुस्त्या, अगोदरच कळतंय की आता उद्या मैदान असलं की कोण जिंकणार कोण पडणार, ते असा विषय झाल्यामुळे लोकांचा कल आता बैलगाडी क्षेत्राकडे बैलगाडा भरपूर. आम्ही आता आमचा पहिलवान 13 वर्ष झालं आज 1 नंबर जोडीत खेळतोय. आज महाराष्ट्रात कुणी सांगावं की आम्ही कधी त्यांच्याकडून भांडून पैसे घेतलेत, आता ही लाख आणि 1.5 लाख रुपयाशिवाय कुस्तीच नको म्हणतात ही मोठी पैलवान आत्ताची. आम्हाला गावची परिस्थिती जर ती म्हणले आम्ही पैसे पैलवानकीत कधीच कुणाला मागितलं नाहीत. काय गावाने देतील त्याच्यात आमचा पैलवान कुस्ती करतो आज पण. आम्ही पैशासाठी कधीच कुस्ती मोडली नाही किंवा आम्हाला जास्त पैसे पाहिजेत. पण आताचे पैलवान लाख द्या 1.5 लाख द्या सहजच मागतात. लोकांना इथं पाणी प्यायला नाही आणि ह्यांना लोकांनी द्यायचं पैसे कुठून, त्याच्यामुळे पण बराच परिणाम कुस्तीवर झालेला आहे. बरं आता काय होतंय, काटा कुस्ती करणारी बारकी पोरांचं इतकं मरण ह्या नुराड्यांमुळे व्हायला लागलंय मोठ्या, की ज्या बारकी पोरं काटा कुस्त्या करून त्यांना पंच कमिटी पैसे देत नाही. ही नुरावाली येतात 2 लाख 3 लाख घेऊन जातात. आणि तुम्ही बाहेरचे पैलवान आणता, ह्यांनी आणायचा एकाच गाडीत ही येतात, त्याला लगेच पाडतात, त्याला 5-25 हजार देतात. बाकीचं ही महाराष्ट्रातली पोरं पैसे घेतात सगळं. आणि उद्या दलालांमुळे तर लय बेकार आहे. म्हणून आम्हाला कुस्तीत आता सर इंटरेस्टच राहिला नाही या नुरा ह्याच्यामुळे. जवळ नुरा कुस्त्या बंद होणार नाही तोवर आम्ही मैदानाला जायचंच नाही असं ठरवलेलं आहे. सारखे पोरांचं महाराष्ट्रातले हाल व्हायला लागले नुराड्यांमुळे. या मोठे नुरा जी कुस्त्या करतात ना, सगळे पैसे मैदानाचं लोकांनी वन करून वर्गणी गोळा करायची आणि हे अख्खं पैसे नुराडी घेऊन जातात. आणि जे खालची काटा कुस्ती करणार आहेत 2 नंबर 3 नंबर 4 नंबर जोडीतली बारकी जी भविष्यात घडणारी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पोरं, त्यांना अक्षरशः उपासमारीची वेळ यायला लागली तालमी गरीबाच्या पोरांवर ह्यांच्यामुळं. आणि अख्खं पैशांनी 1.5 आणि 2 लाख रुपये घेऊन जायचं आणि गरीबाच्या पोरांनी काय खायचं खुराक सर. त्याच्यामुळे बघा आम्हाला इंटरेस्ट म्हणजे असा कमी झालाय आमचा ह्याच्यातून.